SSC, GD, MTS किंवा RRB या कोणत्याही परीक्षांमध्ये पार्टनरशिपवर आधारित एक प्रश्न विचारला जातोच. म्हणून एक प्रश्न तुमच्यासाठी मागच्या परीक्षांमध्ये विचारलेला घेऊन आलोय. बघा, A आणि B यांनी मिळून एका व्यवसायात 37,200 रुपये गुंतवले. मी इंग्लिशमध्ये पण दिला, प्रश्न वाचून घ्या व्यवस्थित. वर्षाच्या शेवटी एकूण 5,000च्या नफ्यांपैकी Aचा हिस्सा 1,300 होता. मला सांगा, A आणि B दोनच पार्टनर आहेत, बरोबर आहे, आणि त्यांना 5,000 रुपये नफा मिळाला. Aचा हिस्सा 1,300 रुपये आहे. मग मला सांगा, Bचा हिस्सा किती असेल उरलेला? 3700, बरोबर की नाही? 1,300 आणि 3700 यांचं गुणोत्तर. Bची गुंतवणूक काय होती? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा त्यांना हिस्सा मिळतो त्या हिस्साचा रेशो म्हणजे हिस्साचं गुणोत्तर हेच त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं पण गुणोत्तर असतं, हे लक्षात ठेवा. परत ऐका, त्यांना मिळणाऱ्या हिस्साचं गुणोत्तर हेच त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं गुंतवणुकीचं गुणोत्तर असतं. बघा ना, आता 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, म्हणजे त्यांची गुंतवणूक पण 1337 या प्रमाणातच असेल. आता तुम्हाला Bची गुंतवणूक विचारली आहे, मग Bची गुंतवणूक 37 आहे, ठीक आहे, म्हणजे त्याचा पार्ट 37 आहे. दोघांनी मिळून किती केले? 13 आणि 37 50. आणि एकूण नफा किती मिळालाय? एकूण नफा मिळालाय 37,200. मी 37,200 ने गुणतो. बघा, 0 कॅन्सल, ठीक आहे, 5 ने भाग देऊया. 5 एके 5, 5 7 35, 2 उरले, 5 चोक 20, परत 5 चोक 20, 744 गुणिले 37. हे करत बसायचं नाही. बघा, इथे शेवटी 4 आहे, इथे शेवटी 7 आहे. 7 आणि 4 यांचा गुणाकार 7 चोक 28, म्हणजे शेवटी 8 येणार आहे. ऑप्शनमध्ये बघा, शेवटी 8 असलेला हाच एक ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 3. डायरेक्ट उत्तर येतं. जर तुम्ही यांचा गुणाकार जरी केला 37 आणि 744चा, तर तो गुणाकार 27,528च येणार. असं कधी कधी लॉजिकने सोडवा. परीक्षेमध्ये वेळ कमी असतो, वेळेचं महत्त्व लक्षात घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.